नमस्कार, मी अमृता. श्रीमंत व्हामध्ये आपलं स्वागत. श्रीमंत व्हामधनं दर आठवड्याला आपण बोलतो गुंतवणुकीच्या एका माध्यमाविषयी, एका पर्यायाविषयी. आणि आज आपण बोलणार आहोत इन्शुरन्स विषयी. संकटाच्या वेळी प्रत्येक वेळी आपल्या हातात पैसे असतातच असं नाही. अशा कठीण प्रसंगी आपल्याला एक गोष्ट आठवते, ती म्हणजे इन्शुरन्स. मग पाहूयात इन्शुरन्स म्हणजे नेमकं काय ते. आयुष्याचं नेमकं मोल मोजता येणार नाही, पण आपण अनेकदा याच आयुष्याचा विमा मात्र अत्यंत कमी किमतीचा उतरवतो. खरं तर एखाद्या व्यक्तीनं वयाच्या 30व्या वर्षी 10 लाखांची लाईफ इन्शुरन्स पॉलिसी पुढच्या 25 वर्षांसाठी काढली तर त्याला टर्म प्लॅन अंतर्गत दरवर्षी 3,500चा प्रीमियम भरावा लागेल. संकटकाळी या इन्शुरन्सच्या पैशाचा वापर आपल्याला आणि आपल्या कुटुंबालाही करता येईल. अगर आदमी का देहांत होता है तो फैमिली को 2 लॉसेस होते हैं. एक इमोशनल लॉस होता है और एक फाइनेंशियल लॉस है. जो इमोशनल लॉस है वो तो कभी रिप्लेस नहीं होता, लेकिन जो फाइनेंशियल लॉस है, अगर इनफ इंश्योरेंस है, अगर आपने लाइफ इंश्योरेंस कवर सफिशिएंट क्वांटिटी में लिया है तो लाइफ इंश्योरेंस कंपनी वो इंश्योरेंस का पैसा आपको आपके फैमिली को देगी. तो जो फाइनेंशियल लॉस फैमिली को है उसका इम्पैक्ट काफी कम हो जाएगा. इन्शुरन्स मध्ये ढोबळमानानं 2 प्रकार पडतात. एक म्हणजे टर्म प्लॅन आणि दुसरा म्हणजे एंडाउमेंट प्लॅन. पण या दोघांमधला नेमका फरक काय? ये दोनों एक फिक्स टर्म के लिए रहता है. अगर टर्म इंश्योरेंस है 10 साल, 15 साल, 20, 25, 30 साल, और उसी तरह एंडाउमेंट भी एक फिक्स समय की उसकी एक आयु रहती है, एक फिक्स लेंथ रहता है. टर्म इंश्योरेंस में ये है कि अगर वो टर्म के अंदर आपका देहांत नहीं हुआ तो आपको कुछ भी नहीं मिलेगा. एंडाउमेंट ये है कि अगर आप उतने साल निकल गए और आपका देहांत नहीं हुआ तो आपको काफी सारे पैसे वापस मिलेंगे. आज वेगवेगळ्या कंपन्या या क्षेत्रात आहेत. लोकांच्या गरजा हेरून त्यांनी योजना आणल्यात. आपल्याला योग्य अशी पॉलिसी निवडून तुम्ही निर्धास्त होऊ शकता. व्हिडिओ जर्नलिस्ट बाळकृष्ण शेट्टीसह ऋतुजा मोरे, IBN लोकमत, मुंबई. आणि याच विषयाची माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये आहेत अर्चना भिंगाडे. त्या सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर आहेत. अर्चना, IBN लोकमत मध्ये आणि श्रीमंत व्हामध्ये स्वागत. अगदी साध्या सोप्या शब्दात जर सुरुवात करायची झाली तर विमा, इन्शुरन्स म्हणजे काय आणि तो कोणासाठी असतो? विमा म्हणजे असं असतं की खरं म्हटलं तर विमा हे संरक्षणाचं माध्यम म्हणून वापरलं पाहिजे. तर ज्या व्यक्तीवरती आर्थिक जबाबदारी यायला लागते त्यांनी लगेचच विमा काढणं खूप आवश्यक असतं. तर विमा प्रत्येक आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर घेणं खूप आवश्यक असतं. उदाहरणार्थ जेव्हा तुमची फॅमिली सुरुवात करते, तुम्ही कुटुंबाची सुरुवात होते, तुमच्या कुटुंबामध्ये एखादं मूल जन्माला येतं किंवा तुम्ही घरासाठी किंवा कोणत्याही गोष्टीसाठी एखादं लोन काढता, त्या लोनाला त्या लोनचं संरक्षण म्हणून तुम्हाला विमा काढणं खूप आवश्यक असतं. नक्कीच. आपल्यासोबत आपले पहिले कॉलर आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. आपल्यासोबत आहेत श्रीवल्लभ गोखले. नमस्कार, काय आहे तुमचा प्रश्न? हा नमस्कार, मी श्रीवल्लभ गोखले बोलतोय नागपूरहून. मी माझ्या इन्शुरन्स पोर्टफोलिओ विषयी आपल्या तज्ञांना विचारू इच्छितो. मी वार्षिक 27,000 रुपये प्रीमियम LIC मध्ये भरतो. त्यामध्ये 22 लाख रुपयाचा रिस्क कव्हर घेतलाय. त्यापैकी टर्म इन्शुरन्स 19 लाखाचा घेतलेला आहे, 10,000 रुपये वार्षिक. युलिप पॉलिसी 50,000 करता 5,000 रुपये वार्षिक. आणि जीवनसाथी, जीवनछाया, जीवनसुरभी, एंडोमेंट पॉलिसी करता 12,000 रुपये वार्षिक प्रीमियम भरतो. पण माझा स्वतः याच्याबद्दल मत असं आहे की इन्शुरन्सकडे फक्त मी इन्शुरन्सच्या दृष्टीने बघतो. त्यामुळे आता या बाजारात SIP बरोबर जे इन्शुरन्स जे मिळत आहे ते घेणं कितपत योग्य राहील? नक्कीच. त्यांचा आपला जो मुद्दा होता की इन्शुरन्स कडे कोणत्या दृष्टीने बघायचं, ते म्हणतात की मी इन्शुरन्स सिक्युरिटी या दृष्टीने बघतोय. पण जनरली आपली एक जी टेंडन्सी असते की आपण एकाच याच्यामध्ये अनेक काही फायदे मिळतात का याचा प्रयत्न करतो की इन्शुरन्स पण पाहिजे, मग त्याच्यात थोडा टॅक्स बेनिफिट पण मिळतोय का, हे करणं कितपत योग्य आहे? ओके, आताच्या बाजारामध्ये SIP बरोबर इन्शुरन्स उपलब्ध आहेत. त्याच्याबद्दल असं आहे की इन्शुरन्स म्हणून तुम्ही बघता, त्याचप्रमाणे गुंतवणुकीकडे गुंतवणूक म्हणूनच बघितलं पाहिजे तुम्ही. जर समजा तुम्ही SIP बरोबर इन्शुरन्स मिळत असेल आणि त्याच्यासाठी तुम्ही कोणतीही अधिक रक्कम भरत नाही तर ते उत्तम आहे. पण एकच ह्याच्यामध्ये असतं की तुम्ही कंपनीमध्ये 5-6 वर्ष अडकून राहता. म्युच्युअल फंड्स मध्ये जे SIP बरोबर इन्शुरन्स अवलंबून आहेत, तर म्युच्युअल फंडचे जे फायदे आहेत की एखादी कंपनी चांगली परफॉर्म करते की नाही करते, ती तुमचे आयुष्यातले जे काही गोल्स आहेत त्याच्यासाठी तुम्ही करताय. पण त्याच्याबरोबर इन्शुरन्स तुम्हाला फ्री म्हणून मिळतो आहे. तर फक्त एवढंच बघायचं आहे की इन द लॉंग रन तुम्ही त्या कंपनी बरोबर आपलं म्हणजे चालू शकतं का तुमचं, ते बघायला पाहिजे. नक्कीच. आपल्यासमोर पुढचे कॉलर आहेत. सुनील बाविस्कर आहेत आपल्यासोबत. नमस्कार. हॅलो, बोला. मी सुनील बाविस्कर.
हा बोला. आम्ही घेतलेलं इन्शुरन्स पॉलिसी साधारणतः 6.5 लाखाचं आहे. तर सगळ्या माहितीची रक्कम मी पगारातून रिडक्शन करून देतो. त्यामुळे मला साहजिक कर सवलत मिळायला मदत होते. पण ही पॉलिसी मॅच्युअर डेट होईल तेव्हा ती जी मॅच्युअर डेट नंतर मिळणारी रक्कम राहील त्याच्यावर कर लागेल का? आणि दुसरं म्हणजे इन्शुरन्स पॉलिसी म्हणजे जे काही ठरलेल्या कालावधीत जी रक्कम जमा होते, समजा 2 लाखाची पॉलिसी 2 लाख जमा होतात, तर जी रक्कम मिळण्याची अपेक्षा असते ती कुठल्या याच्याने मिळते? किती पर्सेंट मिळते? दुप्पट मिळते की 1.5% मिळते? अच्छा, तुम्हाला जेव्हा इन्शुरन्सची मुदत पूर्ण होणार तेव्हा जी रक्कम मिळते ती पूर्णपणे करमुक्त असते, त्याच्यावरती कोणताही कर लागत नाही. दुसरं जे असतं, जी मिळणारी रक्कम असते त्या कंपनीच्या फायद्यावरती अवलंबून असते. तुमची जी मूळ रक्कम त्याच्यात आणखी बोनस म्हणजे काय असतं, कंपनी तुमची रक्कम गुंतवून ती वाढवून जो काही तुम्हाला फायदा मिळतो त्या फायद्यातला एक ठराविक पोर्शन तुम्हाला बोनस म्हणून दिला जातो. पण त्याच्यासाठी काहीही हमी नसते की तुम्हाला 1.5 मिळणार की 2 मिळणार. ते सर्वस्वी कंपनीच्या प्रॉफिट्स वरती अवलंबून नक्की. पण आपण बघतोय अर्चना की इतकी वर्ष लाईफ इन्शुरन्स म्हटल्यानंतर LICचं नाव डोळ्यापुढे होतं, पण आता या मार्केटमध्ये अजून प्लेयर्स आहेत, त्यांच्यातली स्पर्धा वाढली, त्याच्यामुळे साहजिक आहेत पॉलिसीज आहेत त्या खूप वेगवेगळ्या आहेत, मग त्याच्यातले प्रकार वेगवेगळे आहेत. तर मग आपल्यासाठी म्हणजे साधारण आम्हाला ह्याचे प्रकार कुठले असतात आणि आपण कसं निवडायचं आहे? ओके, खरं म्हटलं तर इन्शुरन्सचे बेसिक प्रकार सगळीकडे कायम असतात. उदाहरणार्थ पहिलं असतं ते टर्म इन्शुरन्स. टर्म इन्शुरन्स हा खरं म्हटलं तर मूलभूत इन्शुरन्सचा प्रकार आहे, ज्याच्यामध्ये की मुख्य उद्देश जो आहे इन्शुरन्सचा संरक्षण देणं ते ह्या इन्शुरन्स मधून केलं जातं. त्या व्यक्तीचा जर मृत्यू झाला तर ती जी विम्याची रक्कम आहे ती त्याच्या कुटुंबाला मिळते. आणि जर काही नाही झालं, इफ यू सर्व्हाइव्ह द टर्म, त्याच्यानंतर तुम्हाला काहीही मिळत नाही. पण हा सगळ्यात स्वस्त इन्शुरन्सचा प्रकार आहे आणि हाच खरा मूलभूत प्रकार सगळ्यांनी घेतला पाहिजे. दुसरं जे असतं ते एन्डॉवमेंट पॉलिसी. एन्डॉवमेंटचा अर्थ आहे गिफ्ट, ही जी आपण आपल्याला दिली जाते किंवा आपण आपल्या वारसदारांना देतो, त्याला म्हणतात एन्डॉवमेंट. तर या एन्डॉवमेंट पॉलिसीमध्ये असं असतं की समजा तुम्ही 15 वर्षाची पॉलिसी घेतलीत, 20 वर्षाची घेतलीत, तर 25 वर्षाची घेतलीत, जितकी वर्ष तुम्ही पॉलिसी घेणार तितकी वर्ष किंवा त्याच्यापेक्षा कमी वर्ष तुम्ही प्रीमियम्स भरता आणि नंतर तुम्हाला तुमची जी विम्याची रक्कम अधिक बोनस म्हणून काही रक्कम परत दिली जाते. तेवढ्या अवधीमध्ये समजा विमेदाराचा मृत्यू झाला तर कुटुंबाला ती विम्याची रक्कम आणि तितक्या वर्षाचा बोनस हा एकत्र दिला जातो. नक्कीच आपण याविषयी बोलूयात, पण आपल्याला पुढचा फोन आलाय, आपण तिकडे जाऊयात. रमेश पवार आहेत आपल्यासोबत. रमेश पवार, तुम्हाला माझा आवाज येतोय? हा, येतोय आवाज. नमस्कार, विचारा तुमचा प्रश्न. हा मॅडम, आम्ही पॅन कार्ड क्लब मध्ये अशी एक संस्था आहे, त्यामध्ये आम्ही आमच्या घरातल्या चौघांवरती पैसे इन्व्हेस्ट केलेत 35-35 हजार रुपये. तर या 35 हजारावरती आम्हाला 9 वर्षाच्या स्कीम येते. 9 वर्ष आम्हाला मेडिकल क्लेम मिळणार आहे आणि विथ इन्शुरन्स सुद्धा. इन्शुरन्स 1 लाखाचा आणि 9 वर्षानंतर ते हे पैसे आम्हाला दुप्पट म्हणजे 1,05,000 रुपये मिळणार आहे. तर मग ही जी आहे संस्था किंवा ही जी इन्व्हेस्टमेंट केली ती कशा प्रकारे चांगली आहे ती जर सांगता का? त्यांनी स्वीकारलेला पर्याय योग्य आहे का हे त्यांना पडताळून बघायचंय. तर खरं म्हटलं तर तुम्हाला जो इन्शुरन्स मिळतो तो खूपच हिशोबाने तुम्ही पैसे भरता येते. उदाहरणार्थ एखादा 25 वर्षाचा जर व्यक्ती असेल तर 10 लाखाचा इन्शुरन्सचा प्रीमियम फक्त 30 ते 30 रुपयाच्या मध्ये पडतो. इथे तुम्ही एवढे पैसे भरून तुम्हाला फक्त 1 लाख रुपयाचा विमा मिळतोय, ते खूपच कमी आहे त्या मानाने. तर तुमचा मुख्य उद्देश काय, याच्यामध्ये गुंतवणूक आहे का इन्शुरन्स आहे ते तुम्ही पडताळून पहा. ओके, आपण आपल्या परत मुद्द्यावरती फोन घेऊयात आणि परत येऊयात आपल्यासोबत. ओके, फोनवरती आहेत संतोष. नमस्कार संतोष, बोला तुमचा प्रश्न. संतोष, माझा आवाज येतोय? आपला संपर्क तुटला, त्यांच्याशी आपण बोलूयात त्यांच्याशी नंतर, पण आपल्या मुद्द्याकडे आपण परत येऊयात. आपण वेगवेगळे प्रकार बघत होतो. मग हा एखाद्या विम्याचा एखादी पॉलिसी निवडताना कोणत्या गोष्टी बघायच्या त्याच्यामध्ये? कुठलाही विमा निवडताना तुम्ही काही उद्दिष्ट लक्षात ठेवली पाहिजे. जसं आपण गुंतवणुकीसाठी विमा
विमा हे एक माध्यम म्हणून वापरलं जातं ती खरी चुकीची हे आहे, समजूत आहे. गुंतवणूक करताना तुम्ही जी गुंतवणुकीची जी इमारत उभारता त्याचं फाउंडेशन म्हणून विम्याकडे बघितलं पाहिजे. कारण विमा हे तुम्हाला प्रोटेक्शन देतं. तुम्ही जी संपत्ती उभारताय त्या संपत्तीकडे त्या टोकापर्यंत घेऊन जाण्यासाठी तुम्हाला विमा हा उपयोगी पडतो. कसा बघा, एखादी व्यक्ती समजा मुलाच्या शिक्षणासाठी पैसे जमा करते आणि त्यांनी स्वतःचा काहीही विमा काढलेला नाही किंवा जो काढला आहे तो खूपच कमी आहे, तर अशा वेळेला समजा त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आणि त्यांनी फॅमिलीच्या साठी काहीही तरतूद केलेली नाही, तर ते जे पैसे मुलाच्या शिक्षणासाठी बाजूला काढलेले आहेत ते वापरून फॅमिलीला आपले घर चालवलं जाईल. त्यामुळे काय होतं की तुमचं जे आयुष्यातलं जे ध्येय आहे मुलाच्या शिक्षणासाठी किंवा मुलाच्या लग्नासाठी कशासाठी तुम्ही पैसे बाजूला ठेवताय ते पैसे त्याच्यासाठी न वापरता दुसऱ्या कामासाठी वापरला तर, कारण तुम्ही मेन तुमच्या इमारतीचे जे फाउंडेशन आहे ते स्ट्रॉंग न करता पुढच्या गोष्टीवरती डायरेक्ट जंप मारलेली आहे. ओके, नक्कीच. आपण याच्याविषयी अजून बोलणार आहोत. आपल्याला काही प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. तुम्हालाही जर काही प्रश्न असतील तर आम्हाला फोन करा. आमचा नंबर आहे 02266899204 या नंबरवर. आम्ही जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करू. आपण घेऊयात एक छोटासा ब्रेक आणि परत येऊयात. पहा फक्त IBN लोकमत. श्रीमंतरामध्ये आपण बोलतोय इन्शुरन्स विषयी आणि आपल्यासोबत आहेत अर्चना भिंगाडे. आपण त्यांच्याकडे बोलूयात. अर्चना, आपण प्रकार बघितले, पॉलिसी घेताना काय लक्षात घ्यायला पाहिजे हे बघितलं. कोणत्या अशा गोष्टी आहेत की ज्या करू नयेत असं तुम्हाला सांगायला आवडेल? म्हणजे इन्शुरन्स घेताना का घेऊ नये, थोडक्यामध्ये. इन्शुरन्स हे तुम्ही टॅक्स वाचवण्यासाठी म्हणून निव्वळ इन्शुरन्स घेऊ नये खरं म्हटलं तर. दुसरी गोष्ट आहे की जाहिरातीच्या भूलथापांना प्रलोभनांना बळी पडून काही जण इन्शुरन्स घेतात, ते देखील करू नये. दुसरं आहे, आणखी एक गोष्ट सांगू इच्छिते की समजा एखाद्या कुटुंबामध्ये एखादं मूल जन्माला आलं की इमोशनली आपण बघतो की त्या मुलासाठी इन्शुरन्स काढायचा आणि मुलाचा इन्शुरन्स काढायचा, तर मुलाचा इन्शुरन्स काढण्यामध्ये काहीही अर्थ नसतो. कारण की जे कुटुंब आहे किंवा जे आई वडील जे आहेत ते मुलावरती अवलंबून नसतात, तर ते मूल त्यांच्यावर अवलंबून असतं. त्यामुळे जेव्हा एखाद्या कुटुंबामध्ये मुलाचा जन्म होतो त्यावेळेला त्या पालकांनी स्वतःचा इन्शुरन्स वाढवणं खूप आवश्यक असतं. आणि त्या इन्शुरन्सची रक्कम जर ते गुंतवणूक म्हणून त्याच्याकडे बघत असतील तर अशा प्रकारे ती रक्कम उपलब्ध व्हावी की जेव्हा त्या मुलाच्या शिक्षणाची फी भरायची आहे, त्याचे लग्न करायचं, त्यावेळेला ती रक्कम त्यांच्याकडे उपलब्ध हवी. आणखी दुसरं म्हणजे इन्शुरन्स काढताना तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की खूप पैसे देखील इन्शुरन्स वरती गुंतवणे किंवा खूप पैसे तुम्ही इन्शुरन्स म्हणून प्रीमियम म्हणून भरता, ते पण खरं म्हटलं तर वेस्ट होतात. समजा इन्शुरन्सची गरजच नसेल, आपली गरज ओळखून आपण तेवढ्या रकमेचा इन्शुरन्स काढला पाहिजे. उदाहरणार्थ एखादी हाऊसवाईफ असेल तर ती घरामध्ये सगळ्यांचं भलं होत असते, पण खरं म्हटलं तर ती काहीही पेलत नाहीये. बरोबर. तर तिच्या नसण्याने भावनिक जे नुकसान होतं ते आपण इन्शुरन्सने भरू शकणार नाहीये, पण आर्थिक नुकसान जे आहे ते खरं म्हटलं तर काहीच होत नाही. म्हणजे थोडक्यात तुमची फ्युचरसाठी जी तुम्ही तरतूद करताय ते तुम्हाला आता त्याचा कुठेही भार झाला नाही पाहिजे त्या प्रीमियमचा. आपण या मुद्द्याकडे येऊयात. आपल्यासोबत फोनवरती आहेत नितीन पाटणकर. नितीन साहेब नमस्कार, बोला. नमस्कार मॅडम. बोला. हॅलो. हा बोला. नमस्कार मॅडम. बोला, सलग प्रश्न विचारा. आता बऱ्याच कंपन्या आहेत इन्शुरन्स कंपनीमध्ये, तर काय होतं की या सगळ्या कंपन्या आहेत या युनिट लिंक्ड आहेत, तर ते 3 वर्ष पैसे गुंतवा आणि नंतर तुम्ही 4थ्या वर्षातनं पैसे काढू शकता. आणि समजा 20 वर्षात जर प्लॅन असेल तर 20 वर्षानंतर तुम्ही ते पैसे घेऊ शकता असं विचारतात. तर यात कितपत तथ्य आहे किंवा 3 वर्षानंतर आपण पैसे काढू शकतो का? नक्कीच. युनिट लिंक प्लॅन्स युनिट लिंक प्लॅन्स मध्ये 3 वर्षानंतर तुम्हाला पैसे काढण्याची सुविधा असते. पण होतं असं की पहिले 3 वर्ष जो असतो प्रीमियम अलोकेशन चार्जेस, म्हणजे तुम्ही जे पैसे भरता त्यातल्या पैशाची गुंतवणूक किती होते ते तुम्ही बघितलं पाहिजे. ती रक्कम खूपच कमी गुंतवली जाते. त्याच्यामुळे 3 वर्षांनी जेव्हा तुम्ही हे ऐकून पैसे काढायला येतात तेव्हा तुमच्या हातामध्ये भरलेल्या रकमे एवढे देखील पैसे येत नाहीत. खरं म्हटलं जर तुम्ही युलिप निवडत असाल तर त्या युलिप खूप
खूप काय म्हणायचं लॉंग पिरियड साठी तुम्ही ती गुंतवणूक बघितली पाहिजे. शॉर्ट पिरियड साठी 3 वर्षापर्यंत गुंतवणूक करणं हे फायद्याचं नाहीये तुम्हाला. पण युलिप मध्ये जेव्हा आपण एखादी गुंतवणूक करतो तेव्हा ते मार्केट लिंक असल्याने जेव्हा आपल्या म्हणजे साधारण एक कॉन्सेप्शन असतं की मार्केट लिंक म्हटल्यानंतर कुठेतरी थोडासा धोका, कुठे थोडासा वर खाली होणार. इन्शुरन्स मध्ये याचं कधी रिफ्लेक्शन येतं का? हो, जरूर येतं. कारण तुमची जी गुंतवणूक असते ती मार्केट लिंक असल्यामुळे तुमचा प्रीमियम मार्केटमध्येच अवलंबून असतो ना, की कसा गुंतवला जातो, तो कसा वापरला जातो, त्याची वाढ कशी होते. जर समजा मार्केट खाली गेलं तर नॅचरली तुमची गुंतवणुकीची जी रक्कम आहे ती देखील खाली जाणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला नुकसान होण्याचा देखील संभव असतो. म्हणून जर तुमचा लॉंग टर्म ऑब्जेक्टिव्ह असेल तर तुम्ही करू शकता. पण माझ्या मते तर टर्म प्लॅन आणि तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट करणं कधीही चांगलं आहे. आपल्यासोबत आपल्या पुढच्या कॉलर आहेत, रेखा आपल्यासोबत आहेत. नमस्कार, विचारा तुमचा प्रश्न. बोलते. हा मॅडम, मला 20 लाखापर्यंत रिस्क कव्हर घ्यायचंय. माझी 30 वर्ष आहे. तर मी प्रीमियमचा हप्ता साधारण किती भरू आणि मला ती जवळ 35 वर्षाकरता हवी. नक्की. तर आणि मी कुठली कंपनी निवडू यासाठी? तुम्ही कंपनी निवडताना अशी निवडा की जी भरपूर वर्ष मार्केटमध्ये आहे आणि त्याचं फाउंडेशन खूप स्ट्रॉंग आहे. म्हणजे मुख्य उद्देश आहे की आपल्याला जर काही झालं तर ते विम्याचे पैसे तुमच्या कुटुंबाला उपलब्ध झाले पाहिजेत. तर ज्या कंपनीमध्ये असं नाव आहे की ती त्यांचा जो क्लेम रेशो आहे तो खूप सॅटिस्फॅक्टरी आहे. क्लेम रेशो म्हणजे क्लेम झाल्यानंतर ते किती टक्के लोकांना पैसे देऊ शकतात. तर अशी कंपनी निवडा की जी खूप जुनी आहे मार्केटमध्ये आणि ज्यांचा चांगला रेकॉर्ड आहे. यांचा आता प्रश्न होता की प्रीमियम हप्ता आपल्याला किती येईल याचं कसं गणित जुळवायचं. म्हणजे समजा आता मला एक पॉलिसी घ्यायची आहे, मला किती लाखापर्यंतची पॉलिसी कशी घ्यायची ह्याचं आपण बोललो. पण आता ह्याचा हप्ता आपल्याला किती येईल ह्याचा विचार कोणत्या बेसिसवरती करायला पाहिजे मी? ओके, प्रीमियमचा हप्ता तुमच्या वयावरती अवलंबून असतो. तुमच्या फिजिकल म्हणजे तुमची जी हेल्थ आहे, हेल्थ कंडिशन, फिजिकल फिटनेस जो आहे त्याच्यावरती देखील अवलंबून असतं. आणि तुम्ही किती वर्षासाठी ती पॉलिसी घेता म्हणजे कंपनीकडे किती वर्षासाठी तुमची रिस्क आहे त्याच्यावरती देखील अवलंबून असतं. नक्कीच. आपल्यासोबत फोनवरती संतोष आहेत. संतोष, हाँ जी. विचारा तुमचा प्रश्न. मेरा प्रश्न ऐसा है मैडम हाँ. कि अभी मार्केट में बहुत सारी प्राइवेट कंपनियां भी इंश्योरेंस के लिए आई हैं और उसमें सबसे पुरानी कंपनी LIC है. हाँ. मैं ये जानना चाहता हूँ कि LIC और बाकी जो कंपनियां हैं प्राइवेट कंपनियां, इनमें अगर इंश्योरेंस किया तो रिस्क है क्या भविष्य के लिए या सुरक्षितता कितनी है? जी बिलकुल. त्यांचं म्हणणं आहे की LIC तर बरेच वर्ष आहे, आम्हाला माहिती आहे LIC, पण बाकीच्या कंपन्यांचं काय, यांच्यामध्ये रिस्क किती आहे? तसं म्हटलं तर सगळ्याच कंपनी ज्या आहेत त्या IRDAच्या खाली IRDAचा त्याच्यावरती कंट्रोल असतो. त्याच्यामुळे रिस्क तसं म्हटलं तर सगळ्या प्रायव्हेट कंपनीज त्यांचाच सगळे मार्ग अवलंबून त्यांच्याच कंट्रोल खाली असल्यामुळे तशी रिस्क काही नाहीये. पण त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड आपल्याकडे नाहीये की किती प्रमाणामध्ये त्यांनी लोकांचे क्लेम सेटल केले आहेत, त्यांच्या कंप्लेंट सेटल केल्या आहेत. त्याच्यामुळे थोडं थांबून त्यांची प्रगती बघून मगच त्यांच्यात गुंतवणं जास्त चांगलं आहे. नक्कीच. आपण जेव्हा बोलतोय की इन्शुरन्स कसा घ्यायचा, पॉलिसी कुठली निवडायची, याच्या बरोबरच कोणाकडून घ्यायची, म्हणजे एजंट कोण, म्हणजे एजंट कसा निवडायचा याचंही काही तंत्र आहे का? कोणता विचार केला पाहिजे की या माणसावर विश्वास ठेवायचा का? मी हा माणूस जे मला सांगतोय त्याच्यावर मी काय बघून विश्वास ठेवायला पाहिजे? ओके, एजंट निवडताना आपल्याला एक बघितलं पाहिजे की तो एजंट किती वर्षाचा त्याच्याकडे अनुभव आहे. परत तुम्ही त्याच्याबद्दल कोणाकडून तरी रेफरन्स मागू शकता की त्याचे जे ऑलरेडी जे गुंतवणूकदार आहेत किंवा ज्यांनी त्यांच्याकडे इन्शुरन्स काढला आहे त्यांच्याशी तुम्ही बोलून बघू शकता की त्यांची सर्व्हिस कितपत चांगली आहे ती, आणि क्लेम्स कोणाचे आले असतील तर ते त्या वेळेला त्या एजंटनी कशी मदत केलेली आहे त्यांना हे बघितलं पाहिजे. हल्ली असं असतं की काही करायला नसलं की लोक इन्शुरन्सची एजन्सी घेतात. मग आपले फ्रेंड्स, आपले नातेवाईक यांच्याकडे जाऊन, काही जण असं असतात की पार्ट टाइम जॉब करणार, इन्शुरन्सकडे एक पार्ट टाइम उद्योग म्हणून बघितला जातो आणि काहीच करायला नसलं की इन्शुरन्स केलं जातं. असे जे लोक असतात ती इन्शुरन्स कडून बरेचसे असे काय म्हणतात ऑर्फन इन्व्हेस्टमेंट असतात ना,
त्याप्रकारे अशा बऱ्याचशा पॉलिसीज असतात की त्याच्यानंतर सर्व्हिस करायला कोण त्यांना एजंट नसतो, कोणाकडे तरी काढलेली असते आणि तो एजंट आता नोकरीला असल्यामुळे तो त्याच्याबद्दल तुम्हाला काही मदत करू शकत नाही. मग अशा वेळेला तुम्ही अशी काळजी घेतली पाहिजे की हा एजंट किती वर्ष काम करतो आहे आणि त्याच्याबद्दल किती लोक तुम्हाला हमी देतात की ह्याची सर्व्हिस चांगली आहे. नक्कीच आपण याविषयी बोलणार आहोत. आपण बोलतोय इन्शुरन्स विषयी. तुमचेही प्रश्न असतील तर आम्हाला फोन करा 02266899204 या नंबरवरती. एक ब्रेक घेऊयात आणि परत येऊयात इन्शुरन्स विषयीचे बोलायला. पहा फक्त IBN लोकमत. आज आपण बोलतो लाईफ इन्शुरन्स विषयी आणि आपल्यासोबत फोनवरती आहेत शंकर वाघ. नमस्कार साहेब. नमस्कार. विचारा तुमचा प्रश्न. माझा प्रश्न असा आहे हा की हा तर समजा मोठे लोक इन्शुरन्स मध्ये पैसे कमवू शकतात, हा पण मी एक साधारण कुटुंबातील व्यक्ती असून हा मी आतापर्यंत 3 पॉलिस्या होत्या, परंतु तुमचा प्रश्न सलगपणे विचारा. लॅब झाल्या आणि माझं असं म्हणणं होतं की त्या परत चालू करता येतील का? ओके, त्यांचा प्रश्न आहे की त्यांच्या 3 पॉलिसीज होत्या आणि त्या त्यांना परत सुरू करता येतील का असा त्यांचा प्रश्न आहे. म्हणजे कदाचित मध्ये गॅप पडलेला आहे किंवा काही प्रीमियम्स भरू न शकल्यामुळे त्यांच्या पॉलिसी अशी एक शक्यता असू शकते. हो, त्यांना जरूर करता येतील. समजा त्या पॉलिसी खूप जुन्या असतील, खूप पैसे भरलेले असतील आणि नंतर बंद पडल्या असतील तर एक साधारण एक फॉर्म भरून दिला, त्याला म्हणतात गुड हेल्थ डिक्लेरेशन की माझी हेल्थ अजूनही चांगली आहे, तर त्या फॉर्मच्या ह्यानी पण तुमची पॉलिसी परत चालू करता येते. पण जर कधीतरी कसं असतं की तुमचं वय वाढलं असलं तर तुम्हाला तुमची मेडिकल करून नंतर मग ती पॉलिसी चालू करता येईल. नक्कीच. आपल्यासोबत पुढचे कॉलर आहेत अशोक चव्हाण. अशोक जी नमस्कार. विचारा तुमचा प्रश्न. हॅलो. हा मी पॉलिसी काढली, मनी बॅक पॉलिसी काढलेली 5 लाखाची, पण माझा हप्ता जातो 3200 रुपये महिन्याला जातो. समजा तो वार्षिक केला तर पैसे कमी जातात का? नक्की. हो नक्की, कारण तुम्हाला डिस्काउंट मिळतं. कारण तुम्ही सगळ्या वर्षाचा अख्खा प्रीमियम एकत्र भरल्यामुळे नक्कीच तुम्हाला इन्शुरन्स कंपनी काही डिस्काउंट देते. तर ते डिस्काउंट कंपनी टू कंपनी वेगवेगळं असतं, पण नक्कीच मिळू शकतो. नक्कीच. मग आता ज्यांनी विचारलं त्याला जोडून मी एक प्रश्न विचारते की पॉलिसीचा जो आपण हप्ता भरतो, प्रीमियम भरतो, ते भरताना आपल्याकडे पर्याय असतो. साधारण कोणत्या पर्यायानुसार हा हप्ता भरणं ऍडवायझेबल असतं? तुमच्या सुविधेनुसार. एखाद्याचं जर इन्कम रेग्युलर असेल महिना टू महिना तर त्याला ते बरं पडतं की महिन्याच्या महिन्याला प्रीमियम भरणं बरं पडू शकतं. जर बिझनेसमॅन असेल तर वर्षातून एकदा भरणं त्याला शक्य असू शकतं. तर बेसिकली तुमचे जे काय म्हणायचं इन्कम जसं मिळतं त्या इन्कमची जशी फ्रिक्वेन्सी असते त्या फ्रिक्वेन्सीप्रमाणे तुम्ही इन्शुरन्सचे प्रीमियम ठेवले पाहिजे किंवा मोठे खर्च त्याच महिन्यामध्ये नाही येणार हे बघून भरलं पाहिजे. नक्कीच. आपण मगाशी बोलत होतो की इन्शुरन्स कोणाकडून घ्यायचा. त्याला जोडून एक प्रश्न होता की आपण म्हटलं की तुमचा एजंट तुम्ही कोण आहे, कोणाकडनं घेताय, त्याचा ट्रॅक रेकॉर्ड आपण पाहायला पाहिजे. पण बरेचदा असं होतं की माझ्या एखाद्या ओळखीच्या XYZ व्यक्तीने एजन्सी घेतलेली आहे आणि आता त्यांना वर्षाच्या शेवटी टार्गेट पूर्ण करायचंय. आणि मग अशा वेळी सांगितलं जातं की प्लीज घे ना, आता माझा एवढं टार्गेट करायचंय, तुझा पण फायदा होईल, माझं पण थोडं काम होऊन जाईल. हे कितपत योग्य आहे? तुम्हाला जर तुमच्या मित्राला किंवा नातेवाईकाला मदत म्हणून करायची असेल, कधी कधी असं असतं की ऑब्लिगेशनमुळे आपल्याला घ्यायला लागतं, पण ते घेताना देखील आपण असं लक्षात ठेवलं पाहिजे की त्याच्यातून देखील माझं जे उद्दिष्ट आहे विमा काढण्याचं ते पूर्ण होतंय का ते बघितलं पाहिजे. कारण कधी कधी असे फेवर करायला लागतात. किंवा तुम्ही स्ट्रेट अवे म्हणू शकता की नाही, माझा इन्शुरन्सचा एक एजंट आहे जो मला नेहमी सर्व्हिस देतो चांगली आणि मला माझा सगळा इन्शुरन्सचा पोर्टफोलिओ एकाच ठिकाणी ठेवायचं, हे तुम्ही चांगल्या शब्दामध्ये त्यांना नाही देखील म्हणू शकता. नक्की दर्शना, विषय खूप मोठा आहे. एका एपिसोडमध्ये ते सगळं आपल्याला कव्हर करणं शक्य नाहीये, पण आज तुम्ही इथे आलात आणि इतकी शब्दात माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. हा होता आपला इन्शुरन्स बद्दलचा श्रीमंत व्हा. तुमचेही अजून नक्कीच काही प्रश्न असतील ते आम्हाला कळवा. पुढच्या वेळी आपण त्याबद्दल नक्की बोलूयात. यापुढे आपल्याला पाहायच्यात बातम्या. हा कार्यक्रम तुम्ही उद्या पुन्हा पाहू शकता. पहा फक्त IBN लोकमत.